उद्ध्वस्त कुटुंब रस्त्यावर मुळशीतील हृदयद्रावक घटना. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित शेतकरी विलास शिंदे यांचे कुटुंब आज अक्षरशः रस्त्यावर आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबाला थोडी मुदत मिळावी यासाठी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाकडे वारंवार विनंती करण्यात आली. किमान 2 दिवसांची मुदत द्या अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप करण्यात येतो आहे. आज कारवाई दरम्यान शिंदे कुटुंबाला घराबाहेर काढण्यात आले, ज्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब बेघर झाले आणि या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. ही घटना प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित करत असून बाधित कुटुंबाला तातडीने न्याय आणि मदत मिळावी अशी मागणी जोर धरते आहे. सगळ्यांचे आभार. पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज मला म्हणजे बळजुबरीने घराच्या बाहेर काढलेलं आहे. शेजारी घरामध्ये सगळं मटेरियल तसंच आहे. माझ्या 14-15 गाय मी आता सोडून जातोय. हे पोलीस प्रोटेक्शन असेल किंवा हे जे कोण असतील प्रशासकीय, यांनी आज बसून यांची जबाबदारी घ्यायची. उद्या काही जरी प्रॉब्लेम आला तरी मी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं ती जबाबदारी त्यांनी स्वीकारायची. मी इथून आता कुठलं सामान नेणार नाही, काय नाही. मी आता हाय असं घर सोडून चाललोय. जबरदस्ती केल्यामुळं मला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे. मी आता चाललोय. लोक कशी पूर्वीची जी म्हण होती की बाबा आम्ही काय खिंडी खाली जायचं का, तर आता आम्ही आता या खिंडीच्या दिशेने आता रवाना होतोय. तर सगळ्यांना बाय बाय, टाटा, चला. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.